नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त प्रमाणात वारली ही लोकं राहतात. ती लोकं किती आनंदाने राहतात. तुम्ही त्यांची जीवनपद्धती अनुभवली आहे का? प्रत्येक वारल्यांची वेगवेगळी झोपडी आहेत. तर वारल्यांच्या घराला बांबू ह्या वनस्पतीचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. वारल्यांचा पोशाख हा डोक्याला फेटा आणि कमरेला धोतर असतो. तर विद्यार्थ्यांनो, आता तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे, तर त्याची तुम्ही उत्तरे द्यावीत. प्रश्न पहिला, निसर्गाच्या सानिध्यात कोणता समाज वास्तव्य करतो? बरोबर, निसर्गाच्या सानिध्यात वारली समाज वास्तव्य करतो. प्रश्न दुसरा, वारली समाजाचा पोशाख कोणता? डोक्याला फेटा आणि कमरेला धोतर हा वारली समाजाचा पोशाख आहे. प्रश्न तिसरा, वारली समाजाची घरं कोणत्या प्रकारची असतात? बरोबर, वारली समाजाची घरं ही झोपडी किंवा खोपटी ह्या प्रकारची असतात. तर आज आपण गोदावरी परुळेकर यांचा पाड्यावरचा चहा हा पाठ अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण प्रत्यक्ष लेखिकेचा परिचय पाहूया. गोदावरी परुळेकर यांचा जन्म 1908 आणि मृत्यू 1996ला झाला. त्या सामाजिक कार्यकर्त्या व प्रसिद्ध लेखिका आहेत. 1945 ते 1953 या काळात डहाणू उंबरगाव भागात त्यांनी आदिवासीमध्ये जागृतीचे कार्य केले. त्यांच्याबरोबर काम करत असताना आलेले अनुभव जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून त्यांनी मांडले आहेत. तसेच त्यांचे बंदिवासाची 8 वर्षे हे पुस्तकही प्रकाशित आहे. जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकासाठी 1972 साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. तर आता आपण प्रत्यक्ष पाठाकडे वळूया. विद्यार्थ्यांनी पुस्तकामध्ये लक्ष द्यावे आणि श्रवण करावे. 7-8 किंवा 10-15 खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात. असे 5-7 अगर जास्तीत जास्त 10 किंचित 15 पाडे मिळून एक गाव होते. एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल काही ठिकाणी 2-3 मैल अंतरावर वसलेला असतो. एका गावातल्या साऱ्या पाड्यांना भेट द्यायची म्हणजे 5-6 मैलांचा फेरफटका करावा लागतो. साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले आहेत. अशा एका सालकरपाडा नावाच्या पाड्यावर आम्ही गेलो. तेथे कारव्यांच्या किंवा बांबूंच्या काठ्यांच्या भिंती करून त्या शेणामातीने सारवून तयार केलेली खोपटी आमच्या स्वागतासाठी हजर होती. वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी प्रमाणात वापरतात. मेढी, चौकटीची लाकडे व इतर 4-6 वासे. काही खोपट्यांना एवढेही लाकूड नसते. काही खोपटी इतके ठेंगणी असतात की आत जायचे म्हटले तरी वाकून जावे लागते. आमचा एक कार्यकर्ता लक्ष्मण सापट यांचे घर असेच होते. मला नेहमी अगदी जपून आत बाहेर करावे लागे. बहुतेक घरे एकदालनीच आहेत. एकच दार. कुठल्याही कारव्या अगर कामट्या मोडल्या की खिडकी तयार. पावसापासून संरक्षण म्हणून काही घरावर पेंढा तर काहींवर पळसाची पाने घालतात. कौलारू घरे क्वचितच दिसत असत. वारल्यांच्या घरात रक्षण करण्याची गरज भासावी असे काहीच नसल्यामुळे ढकलली तर कोसळून पडतील अशीच ती खोपटी होती. खोपड्यांच्या भोवताली सुमारे 6 ते 9 इंच उंचीचा कडेला दगड लावून केलेला सारवलेला ओटा असे. आम्ही एका ओट्यावर जाऊन बसलो. प्रत्येक खोपट्यांच्या पुढे बांबू व कामट्यांची लहान टेबलासारखी माची केली होती. त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी होती. खोपट्याच्या बाहेर लहान लहान खड्डे करून त्यात कोंबड्यांसाठी पाणी ओतून ठेवले होते. आम्ही काही वेळ बसलो तरी माणसांची चाहूल लागेना. कोणी दिसेना. आम्ही तिथे कशाला गेलो होतो, आम्हाला काय हवे होते ते विचारायला सुद्धा कोणी येईना. पाखरांचा चिवचिवाट व कोंबड्यांचा फडफडाट सोडला तर सारा सुखसुकाट होता. थोड्या वेळाने आम्ही उठून आजूबाजूला फिरू लागलो. एका ठिकाणी केविलवाणी दिसणारी मुले बसलेली होती.
त्यांना सांभाळण्यासाठी घरी राहिलेली 1-2 मुले तेथे शेजारी उभी होती. मुलांमुळे व कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे तेथे मनुष्यवस्तीचा भास होत होता. मी काही खोपट्यात गेले. तेथे काय दृश्य दिसले. एका बाजूला 3 दगडाची चूल, चुलीत व बाहेर ढिगभर राख, सतत चुलीवर ठेपून राब पावलेले एखादे ॲल्युमिनियमचे पातेले, 1-2 मडकी, 1-2 तवल्या, खापरांची खोलगट तवल्यासारखी भांडी, एखाद्या मडक्यात तळाशी 4 भाताचे दाणे, शिंक्यावर 1 आंबील भरलेले मडकी, एका तवलीत एखादे हळकुंड, 1-2 कांदे, लसणीच्या पाकळ्या, विड्या वळण्यासाठी आणलेली व कुडाला अडकवलेली आपट्याची पाने, फूट 1.5 फूट लांबीचा एका बाजूने बंद असलेला बांबूच्या पेराचा तुकडा भिंतीच्या कारव्यांना अडकवलेला होता. त्यात तंबाख म्हणजे तंबाखूची पाने किंवा तंबाखू ठेवत असत. हा बांबूचा तुकडा म्हणजे जंगलातील बरणीच होती. आम्ही खोपट्यात गेलो, बाहेर आलो. आम्हाला कोणीही हटकले नाही की तुम्ही कोण, येथे काय करता वगैरे काही विचारले नाही. ग्लॅनी येऊन निपचित पडलेल्या माणसासारखा सारा पाडा निपचित पडलेला होता. त्या खोपट्याची ती कळा, तेथे नांदणारे 18-20 दारिद्र्य, त्यातच भर म्हणून तेथील भयान भकास वातावरण, हे सारे पाहून मी थोडी घाबरलेच. हा भयान निर्मनुष्य पाडा आता आपल्याला गिळून टाकणार की काय असे वाटू लागले. मन अगदी उदास झाले. एक प्रकारची हुरहुर वाटू लागली. मला वाटले, आपण कुठल्या या खाईत येऊन पडलो. पुढे काय होणार? आपल्याला माघार घ्यावी लागणार काय? आपल्याला हे झेपेल काय? आम्ही सुमारे 3 मैल चालत गेलो होतो. काहीच काम साधले नाही, तर उन्हातान्हातून परत तेवढीच रपेट करावी लागणार होती. मला चहाची फार सवय होती. पुन्हा संजन स्टेशन गाठेपर्यंत घोटभर चहासुद्धा मिळणे शक्य नव्हते. माझा जीव अगदी रडकुंडीला आला. ध्येयावरील निष्ठा व गरीब लोकांबद्दलची तळमळ अविचल असल्यामुळेच मी स्वतःला सावरून घेऊ शकले. कोणीतरी वयस्क माणूस केव्हा तरी भेटेलच, तेव्हा पाहू काय करायचे ते, असा विचार करून कॉम्रेड दळवींनी खजुरीच्या झाडांच्या थोड्या खजुऱ्या गोळा करून आणल्या होत्या. त्या चघळत एका ओट्यावर बसलो. हळूहळू गुरांच्या व बकऱ्यांच्या मागे गेलेल्या मुलांना आम्ही तेथे असल्याची बातमी समजली. बरीच मुले आम्हाला बघण्यासाठी आमच्या भोवती जमा झाली. कोणी हातातल्या काठ्यांवर हनवट्या ठेवून, तर कोणी तशीच उभी राहून नुसती आमच्याकडे टकामका बघू लागली. घरातले मोठी माणसे कोठे आहेत अशी चौकशी त्यांच्याकडे केल्यावर समजले की गावातली सारी जाणती माणसे एकूण एक जमीन मालकाकडे कामाला गेलेली होती. त्या मुलांपैकी 1-2 समंजस वाटली. त्यांना आम्ही सांगितले, मोठ्या माणसांना जाऊन सांगा की टिटवाळाच्या परिषदेतले लोक आले आहेत. त्यांनी तुम्हाला बोलावलं आहे. त्यांना घेऊनच तुम्ही परत या. त्या मुलांनी आपापसात काहीतरी कुजबूज केली व ती मार्गाला लागली. ती आमचा निरोप पोचणार की काय करणार आम्हाला काहीच समजले नाही. त्यानंतर बाकीच्या मुलांपैकी बरीचशी पांगली व आम्ही त्यांच्या नजरकैदेतून सुटलो. बराच वेळ गेला तरी कोणी येण्याची चिन्ह दिसेना. त्या भयान जागेत एक क्षण आम्हाला तासासारखा भासू लागला. ती मुले जी गेली ती कोठे गेली? कोणाला बोलावून आणणार का तशीच कुठेतरी निघून जाणार? काहीच समजेना. मध्येच उठावे, पुन्हा बसावे, पुन्हा उठावे असं करत आम्ही तिथेच घोटमाळत राहिलो. चहाची तलफ जाणवू लागली. दुसरे काहीच करण्यासारखे नसल्यामुळे भूक व तहान तीव्रतेने भासू लागली. मला तर ब्रह्मांड आठवू लागले. मनातले कालवाकालव दडपून जणू विशेष काहीच नाही असे चेहरे करून कॉम्रेड दळवी व मी चिकाटीने वारल्यांच्या येण्याची वाट पाहत बसलो. पाठाचे वाचन झालेले आहे. विद्यार्थ्याने मुखवाचन करावे. मुखवाचन झालेले आहे. एका विद्यार्थ्याने उठून फळ्यावरील प्रश्न वाचावा.
पाड्यावरचा चहा या पाठामध्ये कोणत्या समाजाचे वर्णन केले आहे आणि कसे? बरोबर. पाड्यावरचा चहा या पाठामध्ये वारली समाजाचे वर्णन केलेले आहे. प्रस्तुत पाठ जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून घेतला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या वारली समाजाच्या त्या काळातील कष्टमय खडतर जीवनाचे चित्रण प्रस्तुत पाठात लेखिकेने केले आहे. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण अपरिचित शब्द पाहू. पाडा म्हणजे 10-15 खोपट्यांचा समूह जिथे असतो ते ठिकाण. खोपटी म्हणजे झोपडी. वसणे म्हणजे राहणे. गवसलं म्हणजे मिळेल. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण वाक्प्रचाराकडे वळू. चाहूल लागणे म्हणजे कुणीतरी येत असल्याचे जाणणे. लेखिकेला सालकर पाड्यावर मुले असल्याचे समजले. 18-20 दारिद्र्य असणे. अत्यंत गरिबी असणे. वारली लोकांची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. खाईत पडणे म्हणजे चितेवर पडणे. लेखिका सालकर पाड्यावर गेल्याबरोबर तिथे तिला कुणीही दिसले नाही म्हणून तिला चितेवर पडल्यासारखे झाले. 7-8 किंवा 10-15 खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात. असे 5-7 अगर जास्तीत जास्त 10 किंचित 15 पाडे मिळून गाव तयार होते. लेखिका सालकर पाड्यावर गेली. तिथे तिला खोपट्याच्या भोवताली सुमारे 10 ते 9 इंच उंचीचा कडेला दगड लावून केलेला सारवलेला ओटा दिसला. आम्ही एका खोपट्यात जाऊन बसलो. पाखरांचा चिवचिवाट आणि कोंबड्यांचा फडफडाट सोडला तर सारा सुखसुखाट तिथं होता. लेखिकाही काही खोपट्यात गेली. तिथे तिला चुलीत व बाहेर ढिगभर राख, सतत चुलीवर राख पावलेले एखादे ॲल्युमिनियमचे पातेले दिसले. एक मडकं, 1-2 तवल्या, एखाद्या मडक्यात तळाशी 4 भाताचे दाणे, सिक्क्यावर एक आंबील भरलेली मडके, 1-2 कांदे, लसणीच्या पाकळ्या, विड्या वळण्यासाठी आणलेली व कुडाला अडकवलेली आपट्याची पाने, 1-1.5 फूट लांबीचा एका बाजूने बंद असलेला बांबूच्या पेराचा तुकडा भिंतीच्या कारवांना अडकवलेला होता. आम्ही सुमारे 3 मैल चालत गेलो होतो. काहीच काम साधले नाही तर उन्हातान्हातून तेवढीच रपेट करावी लागणार होती. माझा जीव अगदी रडकुंडीला आला. हळूहळू गुरांच्या व बकऱ्यांच्या मागे गेलेल्या मुलांना आम्ही असल्याची बातमी समजली. घरातली मोठी माणसे कुठे आहेत अशी चौकशी केल्यामुळे त्यांच्याकडून समजले की गावातील सारी माणसे जमीनदार मालकाकडे कामाला गेलेली होती. काही मुलांपैकी 1-2 मुले समंजस वाटली त्यांना. आम्ही सांगितले की मोठ्या माणसांना जाऊन सांगा की टिटवाळा परिषदेतले लोक आलेले आहेत, त्यांनी तुम्हाला बोलावलेलं आहे. तर मुलांनो, आता तुम्हाला मी पाठावर आधारित काही प्रश्न विचारणार आहे. त्याची तुम्ही उत्तरे द्यावीत. गाव कसे तयार होते? बरोबर. 5-7 अगर जास्तीत जास्त 10 किंचित 15 पाडे मिळून गाव तयार होते. प्रश्न दुसरा असा आहे की लेखिका कोणत्या पाड्यावर गेली? बरोबर. लेखिका ही सालकर पाड्यावर गेली. प्रश्न तिसरा, चुलीवर कोणत्या प्रकारचे भांडे होते? बरोबर. चुलीवर ॲल्युमिनियमचे भांडे होते. प्रश्न चौथा, लेखिका किती मैल चालत होती? बरोबर. लेखिका ही 3 मैल चालत होती. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण पाठावर आधारित दीर्घोत्तरी प्रश्नांकडे वळूया. प्रश्न पहिला, वारल्यांचे खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य कोणते? स्पष्ट करा. खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य कारवी किंवा बांबूच्या भिंती. वारल्यांच्या घरांना लाकूड कमी प्रमाणात वापरतात. मेंढी, चौकटीची लाकडे व इतर 4-6 वासे. काही खोपटी त्यांना एवढेही लाकूड नसते. काही खोपटी इतके ठेंगणे असतात की आत जायचे म्हटले तरी वाकून जावे लागते. आमचा एक कार्यकर्ता लक्ष्मण सापट यांचे घर असेच होते. कुठल्याही कारव्या अगर कामट्या मोडल्या की खिडकी तयार. पावसापासून संरक्षण म्हणून काही घरांवर पेंढा तर काहींवर पळसाची पाने. कौलारू घरे किंचित दिसत असतात. त्यांच्या घरात रक्षण करण्याची गरज भासावी असे काहीच नसल्यामुळे ढकलली तर कोसळून पडत असे ती खोपटी दिसतात. प्रश्न दुसरा, लेखिकेच्या नजरेत आलेले दृश्य स्पष्ट करा. जेव्हा लेखिका काही खोपट्यात गेली तिथे तिला वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य दिसले.
एका बाजूला 3 दगडाची चूल, चुलीत व बाहेर ढिगभर राख. सतत चुलीवर ठेवून राप पावलेले एखादे ॲल्युमिनियमचे पातेले, 1-2 मडकी, 1-2 तवल्या, एखाद्या मडक्यात तळाची 4 भाताचे दाणे, शिंक्यावर आंबील भरलेले मडके, एका तवलीत एखादे हळकुंड, 1-2 कांदे, लसणीच्या पाकळ्या, विड्या वळवण्यासाठी आणलेले व कुडाला अडकवलेली आपट्याची पाने, फूट 1.5 फूट लांबीचा एका बाजूने बंद असलेल्या बांबूचा पेराचा तुकडा भिंतीच्या कारवांना अडकवलेला होता. त्यांच्या तंबाखूची पाने किंवा तंबाखू ठेवत असतात. बांबूंचा तुकडा म्हणजे जंगलातील बरणीच होती. अशा प्रकारे लेखिकेच्या नजरेत आलेले दृश्य वरीलप्रमाणे सांगता येईल. प्रश्न 3. कोणत्या प्रसंगामुळे लेखिकेच्या मनात भीती निर्माण झाली स्पष्ट करा. लेखिका ही खोपट्यात गेली आणि बाहेर आली तरीसुद्धा कुणीही लेखिकेला हटकले नाही. तुम्ही कोण, येथे काय करता वगैरे विचारले नाही. ग्लॅनी येऊन निपचित पडलेला माणसासारखा सारा पाडा निपचित पडलेला होता. त्या खोपट्यातली ती कळा, तिथले असणारे 18-20 दारिद्र्य, त्यातच भर म्हणून तेथील भयान भकास वातावरण, हे सारे पाहून मी थोडी घाबरली. या भयान निर्मनुष्य पाडा आता आपल्याला गिळून टाकणार की काय असे वाटू लागले. मन अगदी उदास झाले. एक प्रकारची हुरहुर वाटू लागली. मला वाटले, आपण कोणत्या खाईत येऊन पडलो. आपल्याला माघार घ्यावी लागणार की काय. आपल्याला हे झेपेल काय. जीव अगदी रडकुंडीला आला. म्हणून लेखिकेच्या मनात भीती निर्माण झाली. प्रश्न 4. लेखिकेला आलेला कंटाळा थोडक्यात स्पष्ट करा. सालकर पाडा नावाच्या पाड्यावर लेखिका सुमारे 3 मैल चालत गेली. बराच वेळ गेला तरी कोणी येण्याचे चिन्ह दिसेना. त्या भयान जागेत एक क्षण आम्हाला तासासारखा भासू लागला. मुलांनी मोठ्या माणसांना निरोप दिला असेल की नाही, कोणाला बोलावून आणणार की नाही, की तशीच निघून जाणार, काहीच समजेना. मध्येच उठावे, पुन्हा बसावे, पुन्हा उठावे असं करत आम्ही तिथेच घुटमळत राहिलो. चहाची तलफ जाणवू लागली. दुसरे काहीच करण्यासारखे नसल्यामुळे भूक व तहान तीव्रतेने भासू लागली. मला तर ब्रह्मांड आठवू लागले. मनातले कालवा दडपून जणू विशेष काहीच नाही असे चेहरे करून कोंबरेड दळवी व मी चिकाटीने वारल्यांच्या येण्याची वाट पाहत बसलो. अशा प्रकारे लेखिकेला आलेला कंटाळा वरीलप्रमाणे दिसून येतो. मुलांनो, तुम्हाला आता मी पाठावर आधारित गृहपाठ देते. लेखिका कंटाळून नाईलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली. सोदाहरण स्पष्ट करा.